नमस्कार मंडळी. तर आज आपण भेट देणार आहोत महाड येथील श्री क्षेत्र वीरेश्वर या मंदिराला. महाड तालुक्याचे ग्रामदैवत श्री वीरेश्वर महाराज यांचे मंदिर महाडच्या मध्यवर्ती ठिकाणी आहे. श्री देव वीरेश्वर महाराज यांचे हे मंदिर अतिशय पुरातन हेमाडपंथी आहे. हे मंदिर शिवपूर्व काळातले असल्याचे मानले जाते. एका सुंदर तळ्याकाठी हे मंदिर आहे. देवाची नित्यपूजा आणि अभिषेक यासाठी तलावाचे पाणी पूर्वी वापरत असत. हा तलाव मानव निर्मित असून तलावाच्या खोदकामात निघालेल्या दगडांचा वापर करून हे मंदिर बांधण्यात आले आहे. भव्य सभागृह, अंतर्गृह आणि गाभारा अशी मंदिराची रचना आहे. सभागृहात उत्सव काळात कीर्तन होत असते. छत्रपती शिवाजी महाराज अनेक वेळा या मंदिरात येऊन गेले असल्याचे इतिहासात दाखले मिळतात. सभागृहात नंदीची मूर्ती आहे. आराध्य दैवत भगवान शंकराकडे टक लावून बसलेल्या नंदीच्या शिल्पावर गळ्यात घंटा, अंगावर घुंगरमाळ, झूल असे कोरीवकाम आहे. प्रथम नंदीचे दर्शन घ्यावे आणि त्यानंतर भगवान शंकराचे दर्शन घ्यावे अशी प्राचीन परंपरा आहे. श्री देव वीरेश्वर हे एक स्वयंभू जागृत देवस्थान असून नवसाला पावतो अशी भाविकांची श्रद्धा आहे. इच्छित कार्यसिद्धी होण्यासाठी भाविक दही भाताचे लेपनाचा नवस बोलतात. अंतर्गृहाचे प्रवेशद्वार दगडी असून त्यावर सुंदर नक्षीकाम केलेले आहे. प्रवेशद्वाराच्या वर असंख्य देवदेवतांची पुरातन शिल्प दिसून येतात. आत गेल्यावर समोरच गाभाऱ्यात प्रवेश करता येतो. गाभाऱ्यात चांदीचा नागफणा असलेली भव्य शिवपिंडी आहे. पिंडी मागे एका कोनाड्यात श्री दुर्गा देवीची छोटी मूर्ती आहे. नित्यपूजा, अभिषेक यासाठी पुजाऱ्यांची देवस्थान कमिटीच्या वतीने नेमणूक करण्यात आली आहे. दरवर्षी महाशिवरात्री हा या मंदिराचा प्रमुख उत्सव असून एकादशी पासून 7 दिवस हा साजरा केला जातो. महाशिवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी भगवान वीरेश्वराची पूजा बांधून नैवेद्य अर्पिला जातो.
आता बघूया श्री वीरेश्वर मंदिराला कशी भेट द्यायची। महाड बस स्थानकाजवळ आल्यानंतर कमीत कमी 1 किलोमीटर अंतरावर आहे श्री देव वीरेश्वर यांचे मंदिर। महाड बस स्थानकापासून रिक्षा किंवा कोणत्याही वाहनाची सुविधा उपलब्ध करून तुम्ही या मंदिराकडे पोहोचू शकता। इथे पार्किंगची सुविधा, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था आणि प्रसाद पूजा साहित्य यांची दुकानं सुद्धा उपलब्ध आहेत। तसेच मंदिरात सोहळं नेसून तुम्हाला पूजा करावी लागते ते सुद्धा तिथेच उपलब्ध होते। तर मग मंडळी, कशी वाटली ही आजची माहिती आणि वीरेश्वराचे दर्शन? व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर मग भेटूया पुढच्या अशा नवनवीन व्हिडिओ सोबत। तोपर्यंत बाय बाय, टेक केअर।